नमस्कार मंडळी, आज आपण खूप चविष्ट आणि मसालेदार सावजी मटण बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पारंपरिक विदर्भातील खास सावजी स्टाईल मटणची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल। जर तुम्हाला तिखट आणि झणझणीत आवडत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी येथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे पळी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मी तेजपान म्हणजेच तेजपत्ता व 2 मिरच्या घातलेल्या आहेत। नंतर यामध्ये मी एक दालचिनीचा जो तुकडा असतो तो घातलेला आहे व 1 चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे। छान असं आपण हे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे। या रेसिपीत आपण खास सावजी मसाल्याचा वापर करून मटण कसं मऊ रसदार आणि चवदार बनवायचं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। प्रत्येक छोट्या टिप्स ही रेसिपी तुम्ही अगदी घरी हॉटेलसारखी बनवू शकता। आता आपण येथे 1 किलो एवढं मटण घेतलेलं आहे, ते मी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतलेलं आहे व आता हे जे मटण आहे ते आपण आता यामध्ये घालून छान असं परतवून घेणार आहोत। आता आपण हे मटण 5 ते 6 शिट्ट्या काढून कुकरला छान असं आपण शिजवून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण तेलामध्ये याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आपण नंतर देखील मीठ घालणार आहोत, म्हणून आता आपण शिजताना अगदी थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे। पाहू शकता छान असं आपलं मटण यामध्ये परतून झालेलं आहे व वरून मीठ देखील आपण घालून घेतलेलं आहे। आता आपण याला आपण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून छान असं मटण आपण आता शिजवून घेणार आहोत। अगदी झटपट आणि थोडंसं हटके असं मटणची रेसिपी आज आपण पाहत आहोत, तर नक्कीच अशी ही रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करा। आता आपण यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे, म्हणजेच आपण जेवढं मटण घेतलेलं आहे कुकरमध्ये त्याच्यावरती थोडंसं येईल एवढं आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपण यासाठी येथे 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। येथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे, तेजपान घेतलेले आहे, धने घेतलेले आहे व सुकं खोबरं घेतलेले आहे 2 छोटी वाटी बारीक किसून। आता सर्वात प्रथम आपण जे ड्राय वस्तू आहेत म्हणजेच धने, चण्याची डाळ व आपण काही गरम मसाले घेतलेले आहेत, म्हणजेच दालचिनी, शाही जिरं, तेजपान, हे सर्व आपण आता कढईमध्ये 2 ते 4 मिनिटं म्हणजेच थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सावजी मटण करताना यामध्ये बाजरीचं पीठ देखील घातले जाते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण मी येथे फक्त चण्याची डाळ वापरलेली आहे। आता आपण जे सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे ते आता आपण तेलामध्ये छान असं रंग बदलेपर्यंत याला भाजून घेणार आहोत। येथे 2 छोटी वाटी मी सुकं खोबरं किसून येथे घेतलेलं आहे। पाहू शकता छान असं खमंग भाजलेलं आहे। याला जास्त देखील भाजायचं नाही किंवा काळसर करायचं नाही, त्यामुळे त्याची मटणाची चव देखील बदलू शकते। आता आपण जी चण्याची डाळ भाजलेली होती आणि जे गरम मसाला तो मिक्सरमध्ये टाकून सुकं खोबरं टाकून छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये परत थोडंसं तेल घेणार आहोत। तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता, पण जर आपल्याला मटण झणझणीत करायचं असेल तर तेल थोडं जास्तच छान लागतं व चव देखील छान येते। आता मी पुन्हा एकदा यामध्ये 1 चमचा एवढी आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। छान असं आपण त्याला आता परतून घेणार आहोत। आता जे आपण वाटण केलेलं होतं सुकं खोबरं, चण्याची डाळ आणि गरम मसाला, ते वाटण मी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता वरून आपण त्यामध्ये 2 चमचे एवढे घरचा तिखट मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे व छान असं मिश्रण आता आपल्याला तेलामध्ये पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ऑलरेडी आपण सुकं खोबरं छान असं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला 2 ते 4 मिनिटच परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी येथे जो आपल्याला मार्केटमध्ये कोणत्याही ब्रँडचा जो मसाला असतो मटण मसाला, तो मी वापरलेला आहे। पाहू शकता आपलं मटण छान असं शिजलेलं आहे। आता आपण जे मटण शिजवलेलं आहे ते थोडं करून या वाटणमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे।
व जे आपण मटण शिजताना जे आपण पाणी 1 ग्लास एवढं घातलेलं, ते जे पाणी आपलं कुकरमध्ये उरलेलं आहे ते पाणी आता सर्वात प्रथम आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आधी मटण छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण कुकरला पाणी टाकलेलं होतं ते जे पाणी आहे ते आता यामध्ये घालून घेणार आहोत. सावजीचं मटण करताना चण्याची डाळ वापरल्यामुळे शक्यतो आपलं जे वाटण असतं ते आटलंच जातं, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालू शकता. पाहू शकता तुम्ही, जे मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं होतं तेच मी आता यामध्ये घातलेलं आहे. व आता मिश्रण छान असं आता एक चमच्याने एकजीव असं आपण आता करून घेऊया व त्याला परत बारीक गॅसवरती शिजायला ठेवूया. आता जो आपण 3 मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून, ते छान असे आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्याचा रंग बदलेपर्यंत परतलेले आहेत व त्याचे वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजेच बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पाहू शकता, जे आपण कांदा घेतलेला त्याचे मी आता बारीक पेस्ट केली, ती आता आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. छान असं मिक्स करून ठेवायचं आहे, म्हणजेच कांद्याची चव देखील या मटणाला अतिशय छान लागते. व वरून आता आपण यावरती कोथिंबीर घातलेली आहे व 10 मिनटं ह्याला बारीक गॅसवरती म्हणजेच मंद आचेवरती तुम्हाला थोडंसं शिजत ठेवायचं आहे. येथे झटपट असं सावजी मटण म्हणू शकता तुम्ही. आपलं रेडी झालेलं आहे. कलर देखील छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व माझ्या पद्धतीने असंच मटण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. बाय.